मनाची नाती आमची माती आमची माणसं। हे बोरचं पाणी आहे शेतकरी मित्रांनो। आता आपण काय करणार आहे, बोरचं पाणी घेणार आहे आणि त्याचा पीएच किती आहे तुम्हाला दाखवणार आहे। आणि आपल्याकडे जे प्रोडक्ट आपण सर्वत्र देतो तर त्या प्रोडक्टचा डेमो, त्या प्रोडक्टनं काय काय काम होतंय हे समोरासमोर तुम्हाला दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो। हा युनिव्हर्सल इंडिकेटर आहे। भारतामधलं पाणी ह्यानं चेक केलं जातं 4 ते 11 पर्यंत। ऍसिडिक पण पाणी नाही पाहिजे, अल्कलाईन नाही पाहिजे, आपल्याला न्यूट्रल मध्ये म्हणजे पिवळा कलर जे आहे तर तिथपर्यंत आपल्याला ते म्हणजे पीएच न्यूट्रल मध्ये पाहिजे। 10 ml पाणी घेऊन युनिव्हर्सल इंडिकेटर टाकून ह्या बोरच्या पाण्याचा पीएच किती आहे आणि आपल्याला पाहिजे 6.5-7, तर आपण ते कसा करता येईल। आपण विहिरीत किंवा बोर मध्ये काय टाकू शकत नाही, तर त्या पद्धतीनं आता हे दाखवतो तुम्हाला। हे बघा युनिव्हर्सल इंडिकेटर, हे पाणी घेतलंय मी शेतकरी मित्रांनो, एक 10 ml पाणी घेतलेलं आहे टेस्टिंग साठी। तर आता ह्यातले आपण एक 4-5 थेंब 5 थेंब 7 थेंब टाकू आपण याच्यामध्ये आणि आपल्याला पीएच किती होतोय ते बघू। 3, 4, 5 तर हे पाणी आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे शेतकरी मित्रांनो। आणि तुम्ही जर बघितलं तर आपल्याला काय करायचंय की हे जे आहे हे युनिव्हर्सल इंडिकेटर, तर याला इथं कलर आणि आकडे आहेत। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर हे बारकाव्याने जर पाहिलं तर हा पीएच जवळजवळ 8.5 पीएच आहे शेतकरी मित्रांनो। हा 8.5 पीएच आहे। आणि जर 8.5 पीएच असेल तर आपल्या औषधांचा पण पीएच असतो 100% आपलं पाण्याचा पीएच वाढणार आहे त्या औषधाचा, द्रावणाचा आणि पाण्याचा। तर आपल्याला तो कंट्रोल कसा करता येईल, तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे हे ॲग्री 100 म्हणून हे प्रोडक्ट आहे। तर हे प्रोडक्ट कसं काम करतंय तर आता हे तुम्हाला मी दाखवतो। आता 8.5 पीएच आहे शेतकरी मित्रांनो, आपल्याला 6.5 पाहिजे, म्हणजे औषधाचा पण पीएच असतो औषधांचा, तर तो मिळून आपल्याला 7 पर्यंत पीएच असला की आपल्याला फवारणीचा रिझल्ट 100% चांगला येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो मी काय करतो, याच्यामध्ये 2च थेंब टाकतो याचे। 1, 2, 3 थेंब टाकलेत मी। तर आता शेतकरी मित्रांनो हे पहा तुमच्या समोरच आहे। आणि आता आपण हे पहा हे असं केलं तर शेतकरी मित्रांनो जो 6.5 पीएच होता तर तो आता 6.5 वर आलेला आहे। 6.5 ते 6.75 पर्यंत पीएच झालेला आहे, 6.5 पीएच झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो पहा मी तुमच्या समोरच दाखवलेलं आहे की हे पाणी बोरचं घेऊन याच्यामध्ये हे करून केलं। तर या अशा पद्धतीने जर आपण केलं तर पीएच जर कंट्रोल झाला तर आपल्याला 100% रिझल्ट चांगला येणार आहे। पहिलं महत्वाचं काम झालेलं आहे की पाण्याचं पीएच याने बॅलन्स झालेलं आहे।